काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संगमनेर शहरातील यशोदेवनगर परिसरामध्ये बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मानवी सुरक्षेचा गंभीर प्रश्नही यामुळे उपस्थित झालाय. कुंथुनाथ सोसायटीतील सिद्धार्थ ओहरा यांच्या बंगल्याच्या परिसरामध्ये मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 8:30 वाजेपर्यंत बिबट्याचा वावर सुरू असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय. रात्री 12 वाजता आणि 1:30 वाजता बिबट्या घराच्या परिसरामध्ये फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. मात्र सकाळी 8:30च्या सुमारास घडलेली घटना अधिक धक्कादायक ठरली. सिद्धार्थ ओहरा यांच्या पत्नी पल्लवी ओहरा या शेजारील मंदिरामध्ये पूजेसाठी जात असताना मंदिरात शिरताच त्यांच्या मागोमाग बिबट्यानं मंदिरात प्रवेश केला. बिबट्याला पाहताच त्यांनी प्रसंगावधान राखत मंदिराबाहेर धाव घेत घरात शिरून दरवाजा बंद केला. तर काही क्षणातच बिबट्या तिथून पळून गेला. मात्र या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. विशेषतः लहान मुलं, वृद्ध नागरिक आणि महिला यांच्यासाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असून कोणतीही जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी भीती व्यक्त करत वन विभागाकडून तात्काळ कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. मी सौ पल्लवी सिद्धार्थ ओहरा, राहणार कुंथुनाथ सोसायटी. आज सकाळी नित्यनेमाप्रमाणे 8:30 वाजता दरम्यान मी मंदिरात पूजा करायला गेले. इतक्यात पाठीमागून एक बिबट्या धावत मंदिरात आला आणि त्याला बघताच मी एकदम घाबरून आत घरात येऊन घराचा मेन डोर बंद केला. आज या आदेश्वर भगवानच्या कृपेने त्या बिबट्याने मला काही न करता तो तिथे मंदिरात 1-2-5 मिनिटं थांबून तिथून निघून गेला तो. तर या बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा, कारण की सगळेच सोसायटीमध्ये पण आणि आमच्या घरात पण हे सगळे घाबरून गेलेले आहेत. नगराध्यक्षा मैथिली तांबे यांनी तात्काळ कुंथुनाथ सोसायटीमध्ये भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी नागरिकांना धीर देत वन विभागाला बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याच्या स्पष्ट सूचना केल्यात. वन विभागानं तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची कार्यवाही करावी असे निर्देशही त्यांनी दिलेत. या घटनेमुळे संगमनेर शहराच्या नागरी भागात वन्यजीवांच्या वाढत्या वावराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. नागरी वसाहतींमध्ये बिबट्याचा वावर ही नवीन बाब नसली तरीही थेट घरांच्या परिसरात आणि मंदिरामध्ये बिबट्याचा प्रवेश होणं ही गंभीर बाब आहे. नागरिकांनी रात्री आणि सकाळच्या वेळेला विशेषतः खबरदारी घ्यावी असं आवाहन केलं गेलंय. पालकांनी लहान मुलांना एकटं घराबाहेर सोडू नये. तसेच नागरिकांनी संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ वन विभाग किंवा पोलिसांना कळवावं असं आवाहन केलं गेलंय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.